Hello friend, welcome back in TYBA class in the subject of Indian Economic Environment. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या या नवीन विषयात म्हणजेच भारतीय आर्थिक पर्यावरणच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रो, मागच्या 4 व्हिडिओमध्ये आपण कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये त्यातील व्यावसायिक आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भाच्या अनुषंगानं चर्चा केली. त्या भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध पैलूंच्या मुद्द्यांवर आपण प्राश्निक स्वरूपामध्ये सखोल अशी चर्चा केली. या व्याख्यानामध्ये आपण या प्रकरणातील जो दुसरा पॉईंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, याबद्दल आपण अध्ययन करणार आहोत. कृषीला आवश्यक असणारं व्यावसायिक आर्थिक पर्यावरण, त्यासाठी सरकारने केलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजना आणि कृषी क्षेत्राच्या विकासामुळे कृषी क्षेत्रावर आधारित असलेले जे जे घटक आहेत, शेतकरी, शेतमजूर आणि एकूणच कृषी क्षेत्राचं राष्ट्रीय उत्पन्नात असणारी भागीदारी, हा त्या क्षेत्राच्या विकासाचं जे प्रतिबिंब आहे ते सरकारने निर्माण केलेल्या व्यावसायिक आर्थिक पर्यावरणातून दिसून येते. सरकार स्वातंत्र्योत्तर काळापासून देशामध्ये जे जे सरकार केंद्रात आली त्यांनी कृषी क्षेत्रासाठी, त्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुधारणात्मक कार्यक्रम लावलेत, योजना तयार केल्या, त्याची अंमलबजावणी केली. त्या सर्वांचा परिपाक म्हणून कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रावर आधारित विविध प्रकारचे उद्योग, विविध प्रकारचे घटक विकसित झालेले आहेत असं आपल्याला दिसून येते. शेतीमध्ये पारंपरिक दृष्टिकोन बदलून आधुनिक दृष्टिकोन आलाय. उदरनिर्वाहाचा दृष्टिकोन आता कमी होत जातोय आणि व्यापारी विषयक शेतीकडे लोकांचा भर वाढताना दिसतोय. याचा अर्थ असा झाला की देशामध्ये शेती विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारने जे व्यावसायिक आर्थिक पर्यावरण निर्माण केलं त्याचे अनुकूल परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याच दृष्टिकोनातून किंवा त्याच मुद्द्याच्या अनुषंगानं देशामध्ये कृषी विकासासाठी आणि औद्योगिक विकासासाठी ज्या पायाभूत गोष्टींची आवश्यकता असते, ज्या पायाभूत उद्योगांची आवश्यकता असते, त्याची रचना कशी असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असते, ते स्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी देशामध्ये कोणत्या प्रकारच्या आर्थिक पर्यावरणाची आवश्यकता असते, याचा संबंध हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाशी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जर विकसित असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्राच्या विकासाला गतिमानता प्राप्त होते. नेमकं पायाभूत संरचनेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने काही प्रश्न बनवलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा आपण सारांश रूपाने जनरल माहिती घेऊन त्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधणार आहोत. मित्रहो, जसं मी आपल्याला सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर ही संकल्पना आर्थिक विकास आणि आर्थिक नियोजनाच्या संदर्भात वापरली जाते. देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विकास ज्या घटकांवर अवलंबून असतो त्या सर्व घटकांचा समावेश पायाभूत क्षेत्रामध्ये केला जातो. या घटकांमार्फत उत्पादनाची प्रक्रिया अप्रत्यक्षरित्या गतिमान केली जाते. हे घटक उत्पादनात प्रत्यक्ष सहभागी होत नाही, ते परोक्ष अप्रत्यक्षरित्या आपला सहभाग नोंदवतात. याचा विचार करून पायाभूत संरचनेच्या संदर्भामध्ये काही सामान्य व्याख्या आपल्याला पाहता येतात. पायाभूत संरचना म्हणजे उत्पादन प्रक्रियांना अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक घटकांना पायाभूत संरचना असं म्हणतात. यासाठी पायाभूत संरचना
ही जलद आर्थिक विकासासाठी आणि जलद औद्योगिक विकास होण्यासाठी आवश्यक असते. औद्योगिक विकासात पायाभूत संरचनेचे 2 भाग करता येतात. पहिल्या भागामध्ये आपण पायाभूत उद्योगांचा समावेश करतो. या पायाभूत उद्योगांमध्ये मूलभूत आणि अवजड उद्योगांचा समावेश होतो. मूलभूत आणि अवजड उद्योगांमध्ये लोह, पोलाद, धातू, सिमेंट, कोळसा, कागद आणि अभियांत्रिकी या उद्योगांचा समावेश होतो. तर दुसऱ्या बाजूला पायाभूत सेवा, ज्यामध्ये वाहतूक व दळणवळण सेवा, बँका व वित्तीय सेवा आणि विमा सेवा यांचा समावेश होतो. औद्योगिक विकासाबरोबरच कृषी विकासावरही आर्थिक विकास अवलंबून असतो. हे आपण वारंवार त्याचा चर्चा करतो आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा जलसिंचन, रासायनिक खते, विक्री व्यवस्था व साठवणूक व्यवस्था यांचा पायाभूत संरचनेमध्येच समावेश केला जातो. यांच्या विकासावरच कृषी विकास अवलंबून असतो. कृषी आणि औद्योगिक विकासाबरोबरच मानवी संसाधनांच्या विकासावरही आर्थिक विकास अवलंबून असतो. मानवी संसाधनांच्या विकासामध्ये शिक्षण, प्रशिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवारा या पायाभूत संरचनांचा वापर केलेला असतो. एकंदरीतच आपल्याला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या घटकांना विकसित करण्यासाठी मूलभूत उद्योग आणि मूलभूत सेवा यांची निर्मिती करणं आवश्यक असते. ज्या देशामध्ये या घटकांचा जलद गतीने विकास करण्याचं पर्यावरण निर्माण केलं जातं, त्या देशाच्या आर्थिक विकासाची घोडदौड गतिमान पद्धतीने होऊ शकते, हे असं ठामपणे आपल्याला सांगता येऊ शकतं. या अनुषंगानेच आपण पायाभूत सुविधांमध्ये जड उद्योगांपासून तर देशामध्ये निर्माण होणारं वेगवेगळ्या स्वरूपातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यामध्ये आपण रस्ते किंवा दळणवळणाचे जे माध्यम आहेत, जलमार्ग, हवाई मार्ग, रस्ते, रेल्वे, वाहतुकीच्या ज्या व्यवस्था आहेत, संपर्काची जी साधनं आहे, गेल्या 30 वर्षामध्ये जेव्हापासून जागतिकीकरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झाली, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा, हवाई मार्गांचा, जलमार्गांचा विकास झालेला दिसतो. त्यानंतर संपर्काच्या साधनांमध्ये सुद्धा क्रांतिकारी अशी प्रगती आपल्याला झालेली दिसून येते. मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्यामुळे उपभोक्त्यांना संपर्क सेवा ज्या आहेत त्या क्वालिटीच्या, गुणवत्तेच्या, कमी खर्चामध्ये प्राप्त व्हायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून संपर्क क्षेत्रातील काही उदाहरणं आपण जर घेतली, IT क्षेत्रातली, तर संगणकाचा वापर वाढला, मोबाईलचा वापर वाढला. त्या अनुषंगाने असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये IT पार्क उभे राहिलेत. विदेशातल्या खूप मोठ्या गुंतवणुका या क्षेत्रामध्ये आल्या. अशा रीतीने जेव्हा जेव्हा सरकारच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल होतो, हा बदल म्हणजेच व्यवसायाचं आर्थिक पर्यावरण असं आपल्याला म्हणता येईल. खाजगी क्षेत्रामधून काही सेवा, सरकारी क्षेत्रामधून काही सेवा या पद्धतीने पायाभूत सेवांच्या आधारावर उभ्या राहिलेल्या दिसतात. म्हणून ज्या ज्या बदल व्यावसायिक आर्थिक पर्यावरणामध्ये होतील, हे बदल अनुकूल असतील तर पायाभूत संरचनेवर आधारित सर्व व्यवसाय, सर्व उद्योग, सर्व सेवा यासुद्धा आधुनिक बनत जातात आणि त्या लोकाभिमुख बनत जातात. एकूणच आपल्याला असं दिसेल की प्राथमिक क्षेत्राचा जो वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कमी होताना दिसतो आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढताना दिसतो. या वाटा वाढण्याच्या प्रक्रियेतच आपल्याला हे समजून येईल की या
क्षेत्रामध्ये उत्तम असं काम चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी अनुकूल असणारं व्यावसायिक आर्थिक पर्यावरण निर्माण करण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. या अनुषंगानेच आपण या व्हिडिओमध्ये 5 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. पायाभूत संरचनेच्या दृष्टिकोनातून आणि नवीन नवीन काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपल्याला या प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यासता येऊ शकतील. यामध्ये आपण 5 प्रश्न विचारलेले आहेत. तर चला बघूया, आपण या प्रश्नांची ओळख करून घेऊया आणि त्याच्या संदर्भामध्ये त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्याची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊया. 21वा प्रश्न आहे हा आपल्या 5व्या व्हिडिओमध्ये. बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा या तत्वाला कोणत्या नावाने ओळखले जाते? बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, ज्याला आपण बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर असं इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि त्याला ऑप्शनमध्ये आपण BOT असा शॉर्ट फॉर्ममध्ये उत्तर अंकित केलेलं आहे. 4 ऑप्शन या संदर्भात आपण दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे BOT, दुसरा ऑप्शन ब मध्ये आहे BOP, तिसरा ऑप्शन आहे COP आणि ड हे जे ऑप्शन आहे यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे BOT. बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा या तत्वाला BOT तत्व असं म्हणतात. मित्रहो, BOT तत्व केव्हापासून आपल्या देशात लागू करण्यात आलं? आपल्याला हे सांगता येऊ शकतं की आपल्याला याची माहिती असली पाहिजे की जोपर्यंत सरकारचा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात असतो तोपर्यंत BOT तत्व अस्तित्वात येत नाही. पण अशी काही परिस्थिती देशामध्ये निर्माण होते की विविध प्रकारच्या क्षेत्रांचा विकास करणं सुद्धा अपरिहार्य असतं, परंतु सरकार अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यामध्ये अपयशी ठरते किंवा सरकारकडे गुंतवणूक करण्यायोग्य आर्थिक स्थिती नसते. तेव्हा सरकार खाजगी उद्योजकांना, खाजगी गुंतवणूकदारांना या क्षेत्रामध्ये आमंत्रित करते आणि या तत्वाच्या अनुषंगानं त्यांना विविध प्रकल्प उभारण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी वातावरण निर्माण करते. याला खऱ्या अर्थानं व्यावसायिक आर्थिक पर्यावरण असं म्हटलं जाते. याचं उत्तम उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर आपण आपल्या देशामध्ये सध्या 4 लेन, 2 लेन, 6 लेन, एक्सप्रेस हायवे, उड्डाणपुलं यांचा जो अनुभव घेत आहोत आणि या रस्त्यांवरनं प्रवास करताना जागोजागी आपल्याला जे कर भरावे लागतात, ज्या पावत्या भराव्या लागतात नाक्यावर, ही उदाहरणं BOT तत्वाची आहे. एखाद्या कंपनीने एखाद्या विशिष्ट किलोमीटरचा रस्ता बनवला असेल, त्या कंपनीने त्यात गुंतवणूक केली असेल, तर ती पैसे वसूल करण्यासाठी ती कंपनी विशिष्ट ठिकाणी टोल नाके उभारते आणि त्या टोल नाक्यांच्या माध्यमातून लागलेला जो खर्च आहे तो खर्च वसूल करते. सरकारने त्यांना यासाठी काही मुदत दिलेली असते. दरम्यानच्या काळामध्ये त्या रस्त्याची डागडुगी करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची असते. 5 वर्ष, 10 वर्षापर्यंतचे काही कॉन्ट्रॅक्ट असतात. तो कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाला की त्या कंपनीला त्या रस्त्यावरचा आपला हक्क सोडून द्यावा लागतो. म्हणजेच बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा. एकदा त्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट संपला की त्याला शासनाकडे त्या रस्त्याचं हस्तांतरण करावं लागतं. असे अनेक प्रकल्प आहेत. मग त्यामध्ये आपण रस्त्यांचा संबंध घेऊ शकतो, त्यामध्ये आपण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मचा संबंध घेऊ शकतो, त्यामध्ये आपण बंदरांचा संबंध घेऊ शकतो, त्यामध्ये काही ST स्टँड किंवा हवाई अड्डे आहे, बस अड्डे आहेत. हे सुद्धा BOT तत्वावर आता विकसित करण्याचं तत्व सरकारने स्वीकारलेलं आहे. सरकारला यासाठी कोणत्याही प्रकारच्या कर्ज उभारण्याची आवश्यकता भासत नाही. उलट पक्षी या क्षेत्रामध्ये जे खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक करणार आहेत यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुविधा आणि कायदेशीर तरतुदी
अनुकूल तरतुदी निर्माण करण्याचं काम सरकार करते आणि म्हणून या सर्व प्रक्रियेलाच व्यवसायाचं आर्थिक पर्यावरण असं म्हटलं जातं. आपल्याला यावरून अनुभूती येत असेल की जेव्हा जेव्हा सरकारचा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेमध्ये होता तेव्हा आपल्याला या सर्व बाबींची अनुभूती पण आली असेल आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल झाले त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा लोकांना सहज प्राप्त व्हायला लागल्या. त्यावरनं आपल्याला हे लक्षात येईल की अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कसे बदल झालेले आहेत ते. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु स्वातंत्र्यानंतर 1990पर्यंतची जी आपली मिक्स इकॉनॉमी आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की घरामध्ये फक्त एक टी व्ही होता आणि त्याच्यावर फक्त सरकारी चॅनल्स होते. खाजगीकरणामध्ये उदारीकरणाच्या काळामध्ये विविध प्रकारचे चॅनल्स आले. जवळपास एका टी व्हीमध्ये 400 ते 500 चॅनल्स आज आपण बघू शकतो. मोबाईलच्या क्षेत्रामध्ये एक टेलिफोन गावामध्ये होता, आता प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे. सुरुवातीला कम्प्युटर एखाद्या ठिकाणी दुर्मिळ पद्धतीने आपल्याला दिसत होतं, आता प्रत्येकाच्या घरात कम्प्युटर, लॅपटॉप ह्या सगळ्या सुविधा आहे. या इंटरनेट सुविधा किंवा दळणवळण संपर्काच्या ज्या सुविधा आहे यामध्ये अनेक कंपन्या उतरल्या. आता आपण जिओबद्दल जास्त बोलतो. आपल्या देशामध्ये जिओचं नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे. म्हणजे प्रत्येक कंपनी जी आहे ती कंपनी या सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुका करताना दिसते. म्हणजे कुठला एक काळ होता की गावामध्ये एखादा फोन एखाद्या श्रीमंत माणसाकडे असायचा, एखादा मोबाईल श्रीमंत माणसाकडे असायचा, एखादा रंगीत टीव्ही श्रीमंत माणसात असायचा. परंतु आता या सगळ्या बाबी अत्यंत स्वस्त झाल्यात आणि सामान्य लोक त्याचा उपभोग घ्यायला लागलेत. हा जो प्रगतीचा आलेख आहे हा खाजगीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेतून आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून आपण लिबरेशन पूर्व किंवा जागतिकीकरणापूर्व अर्थव्यवस्था आणि पोस्ट ग्लोबलायझेशनची अर्थव्यवस्था यामध्ये या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला तर आर्थिक पर्यावरणाची निर्मिती जी आहे, व्यावसायिक आर्थिक पर्यावरणाची जी निर्मिती आहे ती उदारीकरणाच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसते. सरकारने यासाठी बऱ्याच अशा कायद्यांमध्ये बदल करून या व्यावसायिक आर्थिक पर्यावरणाला पूरक ठरेल अशा प्रकारच्या धोरणांची निर्मिती केलेली दिसून येते. मित्रहो, BOT म्हणजे बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. हा जो पर्याय आहे हा या प्रश्नाच्या उत्तरासाठी आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, देशातील लहान शहरांमध्ये हवाई वाहतुकीचा विकास करण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? ऑप्शन दिलेत आपण, उडान, सीडॉन, टी-डॉन यापैकी नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सामान्य नागरिकांना सुद्धा विमानसेवेचा उपभोग घेता यावा, विमानसेवांचा विस्तार करण्यासाठी बंदरांचा विस्तार, विमानतळांचा विस्तार करणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक विमानतळ असावं अशा पद्धतीचं नियोजन देशामध्ये सरकारच्या धोरणाचा भाग आहे असं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून उडानचा हिंदीमध्ये अर्थ आहे उडे देश का आम आदमी. या अर्थाने नागरी भागामध्ये, अर्बन एरियामध्ये विमानसेवा पोहोचल्या तर दळणवळणाचं जे साधन आहे किंवा व्यक्तीला गतिमानता, व्यवसायाला गतिमानता यातून येऊ शकते. म्हणून लहान शहरांमध्ये हवाई वाहतुकीची सुरुवात केली तर ट्रान्सपोर्टेशन गतिमान होईल. आता सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की जळगावपासून मुंबईपर्यंत आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस विमानसेवा सुरू करण्याचा मानस होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन विमानतळ निर्माण झालेला आहे. जळगावला विमानतळ आहे, धुळ्याला विमानतळ आहे, नंदुरबारला यायचं बाकी आहे. अशा रीतीने विमानसेवा
नागरी भागापर्यंत जर पोहोचली तर संपर्काच्या क्षेत्रात फार मोठी प्रगती होईल असं आपल्याला सांगता येऊ शकते. आणि म्हणून देशातील लहान शहरांमध्ये हवाई सेवा सुरू करण्यासाठी उडान नावाची योजना सरकारने सुरू केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ऑप्शन आहे, उडान. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, देशांतर्गत जलद मार्ग विकासासाठी सरकारने राष्ट्रीय जलमार्ग संकल्पना केव्हा मांडली? आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जोपर्यंत रेल्वे आणि विमानसेवांचा विकास झालेला नव्हता, विस्तार झालेला नव्हता, तेव्हा जगामध्ये समुद्री मार्गानंच प्रवास करण्याची पद्धती होती किंवा तीच एक सोय होती. आणि म्हणून जलमार्ग हा कमी खर्चाचा पण आहे, जरी तो लांब पल्ल्याचा किंवा जास्त वेळ घेणारा असला पण तरीसुद्धा लोकांचं जलमार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आयाती निर्याती आणि प्रवासी वाहतूकसुद्धा होताना दिसलेली आहे. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरीव कामगिरी झालेली दिसते. आणि म्हणून देशाची जी जलमार्ग नीती जी आहे ती जलमार्ग नीतीसुद्धा देशाच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते. म्हणून जलमार्गाच्या विकासासाठीची संकल्पना आहे ती कोणत्या वर्षी मांडली गेली? या प्रश्नासाठी आपण 4 ऑप्शन दिले आहे. पहिला ऑप्शन आहे 1982, दुसरा ऑप्शन आहे 1988, तिसरा ऑप्शन आहे 2010, यापैकी नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण ऑप्शन निवडलेला आहे. 1982 मध्ये जलमार्ग संकल्पनेची मांडणी केलेली आहे. त्याला जोडूनच आपण वर्तमान स्थितीत देशांतर्गत जलमार्गांची संख्या किती आहे हा प्रश्न विचारला आहे. आणि त्याचं उत्तरसुद्धा आपण 5 दिलेलं आहे की देशामध्ये वर्तमान स्थितीमध्ये 5 जलमार्ग आहेत. आता 5 जलमार्ग कोणते आहेत याचा अभ्यास आपण करायचा आहे. पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण नेटवर हे मटेरियल सर्च करू शकता. ऑप्शन आपण 5, 7, 9 आणि 11 असे मार्गांची संख्या दिलेली आहे. त्यापैकी राईट आन्सर जे आहे ते 5 आहे. देशामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये 5 जलमार्ग आहेत हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर रस्ते, म्हणजे आपण या प्रश्नामध्ये हवाई वाहतुकीबद्दल प्रश्न विचारला. त्याच्यानंतर आपण बांधा, वापरा आणि चालवा या BOT तत्वावर प्रश्न विचारला. जलमार्गावर प्रश्न विचारला. आणि आता आपण देशातील रस्त्यांच्या बद्दल पण विचार करू शकतो. देशामध्ये रस्ते हे देशाच्या रक्तवाहिन्या असतात असं आपण म्हणतो. कच्च्याचे रस्ते पक्के झाले पाहिजेत. पक्क्याचे रस्ते 1 पदरी असेल तर 2 पदरी झाला पाहिजे, 2 असेल तर 4 झाला पाहिजे, 6 झाला पाहिजे, 8 झाला पाहिजे. म्हणजे अशा रीतीने रस्त्यांची प्रगती गावाची प्रगती आहे. शहरांशी मोठी शहरं लहान शहराशी जोडले गेले पाहिजे, मोठी गावं लहान शहरांशी जोडली गेली पाहिजे, मोठ्या गावांशी लहान गावं जोडली गेली पाहिजे. अशा रीतीने रस्त्यांचं जे नेटवर्क्स आहे ते नेटवर्क्स एकमेकाला संपर्क करण्यासाठी, जलद संपर्क करण्यासाठी आवश्यक असतात. आणि म्हणून दरवर्षी आपण रस्त्यांच्या संदर्भामध्ये प्रगतीपथावर आहोत. दरवर्षी सरकार टार्गेट ठरवत असते की यावर्षी आपल्याला 1000 किलोमीटरचा रस्ता तयार करायचा आहे, 2000 किलोमीटरचा रस्ता तयार करायचा आहे, सिंगल पदरी करायचा आहे, डबल पदरी करायचा आहे, 4 पदरी 6 पदरी करायचा आहे. म्हणजे अशा रीतीने रस्ते विकासासाठी सरकार खूप मोठ्या प्रमाणातला निधीची तरतूद करत असते. आपल्याला माहिती आहे की माननीय नितीन गडकरी साहेब यांनी या तत्वानुसार देशामध्ये रस्त्यांचा फार मोठा विकास केला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा वेळ वाचावा म्हणून रस्त्यांवर उड्डाणपुलाची निर्मिती केलेली आहे. शहरांमधून साधारणपणे गर्दीची परिस्थिती असल्यामुळे एका टोकावरून दुसऱ्या टोकामध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागत होता. अशा ठिकाणी शहराच्या बायपास रस्ते तयार केले किंवा शहरामधूनच उड्डाणपूल तयार करून
लोकांचा वेळ वाचवलेला आहे. म्हणजे रस्ते चांगले असतील तर लवकर विकासाला ते गतिमान करण्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि म्हणून चांगलं शहर, चांगले रस्ते, चांगला देश अशी जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्या देशामध्ये राबवण्याचं फार मोठं काम चाललं आहे. या अनुषंगाने आपण प्रश्न विचारला आहे, राष्ट्रीय महामार्ग विकास योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? त्याचे ऑप्शन दिले, NHDP, SHDP, DHDP यापैकी नाही. NHDP म्हणजे नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम, SHDP म्हणजे स्टेट हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम, DHDP म्हणजे डिस्ट्रिक्ट हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम. आपण राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा नॅशनल हा शब्द जिथे येत असेल त्या ठिकाणी आपण ते उत्तर आपलं उत्तर आहे असं आपण निश्चित केलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय महामार्ग विकास योजना ही नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम या संकल्पनेशी जुळलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पहिलं ऑप्शन आहे. आणि म्हणून आपण हे ऑप्शन निवडलं पाहिजे. मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रश्नांची वेगवेगळ्या विभागातल्या किंवा वेगवेगळ्या कन्सेप्टच्या जलमार्ग, हवाई मार्ग, रस्ते वाहतूक त्याच्यावर असणारी या तिघही याच्यावर असणारं BOTचं तत्त्व, म्हणजे BOTचं तत्त्व हवाई मार्गाला पण लागू होतं, रस्त्यांना पण लागू होतं आणि जलमार्गाला पण लागू होतं. काही बंदरं जी आहे ती बंदरं BOT तत्त्वावर सुद्धा निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने रस्त्यांची निर्मिती केलेली दिसून येईल. म्हणून आपल्या देशामध्ये सध्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की एकूण रस्त्यांची जी लांबी आहे ती 55,455 किलोमीटरची आहे. त्यामध्ये 4 पदरी आणि 6 पदरी जी रस्ते आहे ते 16,777 किलोमीटरचे आहे. त्यात प्रगतीपथावर जे आहे ते 13,265 किलोमीटरचे आहे. त्यानंतर जे निर्माण करायचे आहेत आपल्याला रस्ते नियोजित आहे त्यांची ती आहे 25,421 किलोमीटरपर्यंतची. म्हणजे अशा रीतीने 1995 ते 1999 आणि आजपर्यंत वेगवेगळ्या कालखंडामध्ये सरकारने या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी योग्य असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नांना चर्चा करण्यासाठी किंवा पुढच्या टॉपिकला चर्चा करण्यासाठी आपण भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. घरी आहे, घरीच थांबा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनासुद्धा करायला सांगा. थँक्यू.